संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची। युनिव्हर्सल बिझनेस स्कूल विरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांवर अंमली पदार्थांच्या सेवनाचा आरोप, 17 नोव्हेंबरला उपोषणाची चेतावणी। कर्जत तालुक्यातील मौजे कुशिवली वदप येथे असलेल्या युनिव्हर्सल बिझनेस स्कूल एआय युनिव्हर्सिटी प्रशासनाच्या कारभाराबद्दल तसेच येथील विद्यार्थ्यांच्या वाढत्या अराजक वागणुकीबद्दल संताप व्यक्त करत स्थानिक ग्रामस्थ व कामगार वर्ग आक्रमक झाला आहे। या सर्व समस्या सोडवल्या नाहीत तर 17 नोव्हेंबर रोजी महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर उपोषणाला बसणार असल्याची चेतावणीही नागरिकांनी तहसील कार्यालय व कर्जत पोलीस ठाण्यात दिनांक 11 नोव्हेंबर रोजी दिलेल्या निवेदनातून केली आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी रात्री उशिरापर्यंत दारू, गांजा व इतर अंमली पदार्थांच्या नशेत परिसरात मुक्तपणे फिरतात। नशेच्या धुंदीत ते आरडाओरड, तोडफोड, अरेरावी आणि काही स्थानिकांशी भांडण करतात। काही दिवसांपूर्वी दिनांक 2 नोव्हेंबर रोजी एका स्थानिक रहिवाशाला विद्यार्थ्यांनी मारहाण केल्याची घटना घडली असून त्याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे। तसेच रात्रीच्या वेळी विद्यार्थ्यांकडून अश्लील वर्तन होत असल्याचंही आणि महिलांना असुरक्षित वातावरण निर्माण होत असल्याचंही ग्रामस्थांनी सांगितले आहे। परिसरात अंमली पदार्थांचे प्रमाण वाढत असल्याने पोलीस प्रशासनाकडून पुरेशी कारवाई होत आहे का असा प्रश्नही ग्रामस्थांकडून उपस्थित करण्यात आलाय। दरम्यान या महाविद्यालयातील कामगारांनी देखील स्वतंत्र निवेदनाद्वारे आपल्यावर होत असलेल्या अन्याय, अमानवीय वागणूक आणि कायदेशीर हक्कांपासून वंचित ठेवण्याबाबत गंभीर तक्रारी केल्या आहेत। विशेष म्हणजे महिला कामगारांशी वाईट पद्धतीने बोलणे आणि मानसिक छळ करणे ही बाब सर्वाधिक गंभीर ठरत आहे। त्यामुळे कॉलेजमधील संबंधित व्यवस्थापकाला तातडीने हटवण्याचीही मागणीही कामगारांनी केली आहे। नमस्कार, मी अप्पा गायकवाड, कुशिवली ग्रामस्थ। आज आम्ही तहसीलदार साहेबांना विविध मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। एआय युनिव्हर्सिटीच्या मनमानी कारभाराविरुद्ध आणि कामगारांचे जे त्यांनी शोषण चालू आहे त्या संदर्भात निवेदन देण्यासाठी आलेलो। आम्ही बऱ्याच दिवसांपासून मागणी करत आहे कॉलेज प्रशासनाकडे, परंतु त्यांनी काय मागण्यांचा कुठलाच इम्पॅक्ट घेतला नाही। त्यांनी काय मागण्या पुढे केलेल्या नाहीत। त्यामुळे त्यांच्या जे मनमानी कारभार चालू आहे तिथे जो राकेश सर आहे, ते पायल मॅडम आहे, यांच्या मनमानी कारभाराविरोधात निवेदन देण्यासाठी आणि कामगारांच्या ज्या विविध मागण्या आहेत त्या मागण्यांचे निवेदन देण्यासाठी तसेच जे स्थानिक पण जे प्रॉब्लेम आहेत ते सर्व निवेदन तहसीलदार साहेबांना दिलेले आहेत। आणि आज मी तुम्हाला या माध्यमातून सर्वप्रथम मी तुमचे स्वागत करत आहेत। कुठेतरी आमच्या ग्रामस्थांच्या ज्या समस्या आहेत त्यांना वाचा फोडण्यासाठी तुम्ही स्वतःहून पुढे आलात, त्याबद्दल प्रथमतः मी तुमच्या सर्वांचे आभारी आहेत। आणि तुमच्यामुळे आज हा जो आमचा आवाज आहे, जो कामगारांच्या ज्या शोषणाचा जो प्रकार आहे, जे विविध मागण्या आहेत त्या आज तालुक्यापर्यंत पोहोचणार आहेत, जिल्ह्यात बातमी जाणार आहे। त्याच्याबद्दल तुमचे पहिले तर मी आभार मानतो। तुम्ही चांगला असा प्रतिसाद देऊन आमची मुलाखत घेण्यासाठी आलेले आहेत। आणि आज आम्ही पहिले तर कामगारांच्या संदर्भात सांगतो। कामगारांना इथे 17 वर्षापासून कामगार काम करत आहेत, परंतु त्यांना कुठल्याच सेवा दिल्या जात नाही आहेत। काहीकांचे PF कट होतात तर काहीकांचे PF कट नाही होत। 17 वर्ष काम करून त्यांना किमान वेतन आयोग लागू करायला पाहिजे, तो लागू केला जात नाही आहे। त्यांना कुठलीच आरोग्यविषयक सेवा दिली जात नाही आहे। त्यांना दुपारच्या जेवणासाठी आराम करायला किंवा दुपारी जेवणासाठी जागा दिलेली नाही आहे। त्यांना वॉशरूम नाही आहे। अशा ह्या म्हणजे जसं काय ब्रिटिशकालीन एक यांना वागवलं जात आहे। ह्या जुलमशाही याच्याविषयी आमच्या मागण्या आहेत आणि ह्या मान्य व्हायला पाहिजेत। तसेच पूर्व परंगात आमचा जो तिथं कॉलेजमधून एक रस्ता जात होता वहिवाटीचा, तो रस्ता या कॉलेज प्रशासनाने बंद केलेला आहे। तसेच या कॉलेज प्रशासनामध्ये विविध प्रकारचे जे तिथले स्टुडंट आहेत यांच्याकडनं अश्लील प्रकार होतात। दारूची नशा असेल, गांजा असेल, चरस असेल, हे ग्रामीण संस्कृतीला कुठेही न पटणारे विषय आहेत। हे या कॉलेजमुळे आज वाढलेलं आहे। आज जर तुम्ही संध्याकाळच्या वेळात जर 7-8 वाजता येऊन बघा, कुशिवलीमध्ये रस्त्याला शॉर्ट घालून मुली नाचत असतात, ठिकाणं करत असतात, दारूच्या बाटल्या घेऊन मुलं फिरत असतात। ह्याच्यामुळे आमची जी आता तरुण वर्ग आहे, आमचे जे मुलं मुली आहेत त्यांच्यावरती दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे। तर हे विषय कुठेतरी थांबले पाहिजेत। तसेच यांनी स्थानिकांना सुद्धा तिथं कुठल्याच रोजगाराची संधी ठेवलेली नाही आहे। यांनी स्वतःच हा जो राकेश म्हणून जो आहे माणूस, हा स्वतःला काय समजतो तेच काय कळत नाही। तो बोलतो तुम्ही कोणालाही जा, कुठेही जा, माझं कोणीच काय वाकडं करू शकत नाही आणि मला कॉलेजमधून कोणी काढू शकत नाही आहे। त्यांनी स्वतःहून आतमध्ये कॅफे झालं, सलून झालं, सर्व स्वतः चालू केलेले आहेत। त्यांच्याकडे कुठले फूड लायसन आहेत काय आहेत त्याच्या बाबतीत सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे। आणि त्यांनी जे सांडपाणी आहे ते कॅनलमध्ये सोडलेलं आहे आणि तो कॅनल 21 किलोमीटर लांब आलेला आहे। आमच्या कुशिवलीपासून 5 किलोमीटर कॅनलचं पाणी पुढे जात आहे आणि तुम्ही पाहिजे तर संध्याकाळचे येऊन बघा तिथं किती दुर्गंधी पसरते आणि त्याच्यातून जर काय रोगराई पसरली
तर त्याला सर्वस्वी जबाबदार हे कॉलेज प्रशासन असेल आणि यांच्यावरती योग्य ती कारवाई व्हावी। आणि आज मी तुमच्या माध्यमातून एवढंच सांगू शकतो, आज आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे, पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे, कॉलेज प्रशासनाला शनिवारीच निवेदन दिलेलं आहे आणि जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर येत्या 17 तारखेला आम्ही आमरण उपोषण करणार आहे। ठीक आहे, एवढंच। माझं नाव कल्पना काळूराम बांगरे। मी 17 वर्षापासून कॉलेजवर काम करत आहात आणि हे राकेश सर हे आलं तिथनं म्हणजे असं महिलांना माणसांना असं त्रास देतात आणि म्हणजे त्यांना नाही जेवायची जागा नाही, वॉशरूमसाठी म्हणजे असं वॉशरूम 2च वॉशरूम आहेत, त्याच्यात एवढे 40 म्हणजे 1000 पोरं आहेत, त्यातल्या पोरी आल्या की मावशांना जागा नाही आणि जेवायला तर कॅन्टीनमध्ये पण नाही बसू देत, इथं पायऱ्यांवर बसून जेवतात मावश्या। आणि तिथं जर आणि कुठलाच कार्यक्रम असला मावशांना माणसांना जेवण असलं ती आम्हाला वेगळं आम्हाला पायऱ्यांवर असते आणि सगळ्या ह्यांना कॅन्टीनमध्ये असते। आणि पाणी प्यायला हीच बिसलरीचं पाणी पितात ना, आम्हाला ते सांडपाणी हे करून आणतात, त्याचं पाणी प्यायला सगळ्यांना मुलांना आम्हाला सगळ्यांना। आणि ह्या जे हॉस्पिटलसाठी आज असं बोलतात की तुम्हाला काय हॉस्पिटलचं हे का पाहिजेत, हॉस्पिटल म्हणजे असं की हे देतात व हॉस्पिटलमध्ये जर गेले तर सलाईन लावून 2 दिवस 3 दिवस ॲडमिट होऊन मावशांना परत कामाला बोलवतात आणि इथं आजारी झाले लगे सांगतात त्यांना घरी ठेवू नका, इथं जर काय झालं जबाबदार कॉलेजवर येईल, मग मला घरी पाठवायला सांगतात। परत पोरांना काय झालं ते पोरांना पण त्यांचा सुपरवायझर आहे त्यांना घरी पाठवायला सांगतात। असं आम्हाला गुलाम समजतात, एक गुलामाला एवढं हे नाही, एवढं आम्हाला त्रास त्याचा आहे का की आल्या का तिथपासून हे पोरांना मादरचोद काय पण असं बोलतात, मावशांना पण असं त्रास देऊन आलं की सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत त्यांचा त्रास असतो। राकेश जर असला तर आम्हाला काय झालं त्याला जबाबदार कोण? आता आम्ही त्या दिवशी गुरुवारी हे दिलेलं, तर गुरुवारी 2-4 दिवस तो संध्याकाळी निघून गेला, परत आलाय। आता आजपासून हा जर आम्ही गेलो तर आम्हाला परत काय पण बोललं असं शिव्या गाळी करतो आम्हाला। हा आला त्याला जर कुठल्या मावशीला काय झालं त्याला जबाबदार कोण? हे जर राकेश सर असला तर आम्हाला म्हणजे मला तर आहेच धोका, मी स्वतः बोलतो मला हे मला स्वतः बोलतो करायचं तर कर नाही तर चालती हो। आणि एक वेळा माझ्यावर खुर्ची पण उचललेली क्लासरूममध्ये, पोरांना क्लासरूम देतात कार्यक्रमासाठी 4-4, 8-8 दिवस, तेव्हा बोलता कल्पना मी बोललेलो रविवारी बोलो सर ह्या क्लासरूम नाही झाला, बोलतं का नाही झाला, जाऊ दे आपण सोमवारी करू। सोमवारी करायला तर पोरांचा क्लास भरायला आला, नाही साफ झाला, बोलतं की तू का नाही केलास, मी तुला एवढं सांगितलेलं तू का नाही केलास क्लासरूम। बोलो सर तुम्हाला मी रविवारी फोन केलेला, तुम्ही सांगितलं आपण सोमवारी करू, तर नाही। आणि एवढ्या मावश्या पण आहेत, पुरावा आहेत, सुपरवायझर आहेत, ह्यांनी खुर्ची उचलली मला मारायला। मग मी जर आता उद्या गेलो, उद्या परत मला ह्यांनी काय केलं त्याला जबाबदार कोण? हा राकेश सर जर असला तर मावशांना पण आणि पोरांना पण धोका आहे, हा कुठं पण काय हे करल। आणि जर काही तो असला तर आम्ही नाही जाणार आता, आणि तो हे आम्ही येता 17 तारखेपासून तो तरी किंवा आम्ही उपोषणाला बसणार आहेत 15 तारखेपासून 17 तारखेपासून सोमवारी। नमस्कार, मी निकेश पाटील, युनिव्हर्सल बिझनेस स्कूल इथे मी 15 वर्ष झाली जॉब करतो आहे। आज 5 वर्षापासून राकेश सर आल्यापासून एवढे हॅरेसमेंट होते तिथे, तर एकही लेबर किंवा स्टाफ जरी झाला टोटल स्टाफला त्याची हॅरेसमेंट आहे। ह्याचं काम आहे वेगळं, HR पण कामामध्ये ढवलाढवल करतो। HRचं काम पेमेंट वगैरे वाढवायचं HRचं असतं आहे, पण HR काय करतो ह्यांना सांगतो का कोणाला किती पगार वाढवायचा, ह्याच्याप्रमाणे तिथं पगार वाढत असतो। HR महाराष्ट्र शासनाच्या प्रमाणे करायला जातो, पण हा त्यांना करून देत नाही। दुसरी गोष्ट तिथं एवढे हॅरेसमेंट आहे का एक तिथं आत्महत्या पण करण्याचा प्रयत्न केलेला आहे एक वर्करने, तर ते प्रकरण पूर्णपणे दाबलेलं होतं। आज पण ती माणूस तिथं जॉब करतो आहे, ती कधी लेटर देऊ शकते। दुसरी गोष्ट आज आम्ही त्यांना शनिवारी लेटर दिलेलं आहे आमच्या मागण्यांचं, त्याच्यावर अजून काही त्यांनी ठोस पुरावा किंवा काय आमच्या समस्या मांडल्या नाही पुढे, त्यामुळे आम्ही तहसीलदार ऑफिसला आज आलतो सर्व कामगार, आणि तहसीलदार साहेबांना आज एक लेटर दिलं आमच्या मागण्यांचं
आणि त्यांना सांगितलं आहे जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही 17 तारखेपासून उपोषणाला बसणार. मी माई ज्ञानेश्वर वाघचौरे वदप राहणार वदप आहे. आम्हाला 3 वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी अशीच आम्ही मीटिंग घेतलेली, तेव्हा आम्हाला सगळ्या फॅसिलिटी चालू करण्यात आल्या होत्या, पण त्या काय आम्हाला भेटल्या नाही. राकेश तरुण सराई आमची आणि राकेश सरांची मीटिंग घेतलेली सगळ्या मावशांची, तर त्या सराई आम्हाला या फॅसिलिटी चालू करायला सांगितल्या, पण राकेश सराई आम्हाला त्या फॅसिलिटी सगळ्या दिल्या नाही, काही दिल्या नाही. आणि टायमाचं पण आमचं ते ओव्हर टाईम भरता तो पण आम्हाला मिळत नाही. मग आम्हाला सराई तुम्हाला फॅसिलिटी आम्हाला चालू करायला सांगितल्या, पण राकेश सरांच्या हातात गेल्या. राकेश सराई सगळ्या फॅसिलिटी बंद केल्या आणि आम्हाला समजतू नाही, माहिती नाही करत कोणत्या कंपनीत टाकले कोणत्या नाही ते पण माहिती नाही देत आम्हाला. मग आम्हाला ते पण माहिती पाहिजे, कोणत्या कंपनीत टाकले ते पण माहिती पाहिजे. सगळ्या आमचं कॉलेजच्या ज्या फॅसिलिटी आहेत त्या मिळायला पाहिजे. एखादी मावशी आजारी झाली तर तिला मेडिकल करून 2 दिवस सुट्टी द्यायलाच पाहिजे, परंतु 2 दिवस सुट्टी दिली का तिसऱ्या दिवशी गेला मावशी ती जाऊन जाते मेडिकल खर्च करते, 2 दिवस सुट्टी घेते, परत कामाला जाते, पण त्या सरांपर्यंत पोहोचत नाही. आमच्या ज्या गोष्टी आजारी ह्याच्या गोष्टी आहेत त्या जात नाही सरांपर्यंत. आमचे हे मागण्या पण जात नाही सरांपर्यंत. राकेश सर आहे ते आतल्या आत दाबतात, सांगतात हे भेटल ते भेटल, पण ते सरांपर्यंत पोहोचवतच नाहीत. सरांना माहिती नाही होत काय भेटत नाही काय नाही ते मिळत नाही. मग या आम्हाला सगळ्या मागण्या पुऱ्या पाहिजेत, द्यायला पाहिजे त्याही. आता आम्हाला ज्या आम्ही मागण्या लिहून दिल्या सरांपर्यंत त्या सगळ्या आम्हाला भेटायला पाहिजेत. तेवढंच माझं भूमिका काय असणार आहे, तुमची भूमिका काय असणार आहे नेमकी, आणि आता मागण्या जर तुमच्या पूर्ण नाही झाल्या तर तुम्ही पुढे काय करणार आहे? आता आम्ही पुढे सोमवारी उपोषणाला सगळी मावशा बसणार आहेत आणि तेवढंच. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.